पक्की गाठ म्हणजे आमची पक्की गाठ भाजपची आहेच. काय सांगताल तुम्ही? पक्के भाजपचे कार्यकर्ते दिसतात, म्हणजे मफलरची गाठ पक्की बांधलेली आहे का? कसं आहे, आता मी सध्या पळसखेल गावचा उपसरपंचच आहे आणि मफलर बांधला माझा अभिमान आहे आणि तो पक्षाचा पण आहे. तो बांधलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. तर तुम्ही बांधला नाही, पक्की गाठ बांधली त्याची. पक्की गाठ म्हणजे आमची पक्की गाठ भाजपची आहेच. आमच्या पार्टीची भाजपची पक्कीच गाठ आहे, त्याच्यामुळे मी पक्कीच गाठ मारलेली आहे. पण आता तर गावात बसतं की शिवबंधन आम्ही पक्क केलंय. नाही, हे वाऱ्यावरची वावटळ आहे. कोण काय बोलणार, कोण काय बोलणार, त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. पण काय वाटतं, शिवसेनेचं वार आहे का? वारं कसलं काहीच नाही हो. येतंय वारं आणि निघून जाते, त्यात काय तथ्य नाही. इथं सध्या भाजपची चलती आहे का नाही? आहे, एक नंबरवरती आहे. कशावर? म्हणजे आता काय, भाजपची तर इथं काही सत्ता नव्हती, मग कामाच्या माध्यमातून कसं सांगू शकता? आता कामाच्या माध्यमातून 2022ला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं आमचे लाडके आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक वगैरे लढवली आणि 8-0 अशी जिंकून दाखवली. आणि त्यांच्या माध्यमातून कुठलंही काम असू द्या. आज आमच्या गावामध्ये पाण्याच्या टाकीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्यावेळेला अनिल बाबर साहेबांनी काहीतरी 55 लाख रुपयाची योजना मंजूर केलेली होती. पण ते योजना मंजूर करून 5 वर्ष बॉडी डिझॉल्व्ह झाली तरी त्या कामाचा काही पत्ता लागला नाही. ते उद्घाटन करायच्या आणि ह्याच्यातच ते संपलं. त्याच्यानंतर 2022ला हे भाजपची पूर्ण बॉडी आलेली आहे. त्याच्यामध्ये 8-0 असे सगळे भाजपचे सभासद आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत आणि सदस्य पण आहेत. हे संपूर्ण गावकऱ्यांनी मतदान करून दाखवून दिलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून माननीय गोपीचंद पडळकर साहेब, त्याच्या अगोदर संजय काका खासदार होते, त्यांच्या फंडातून मला वाटतं कमीत कमी आपण 2 कोटी रुपयाची पाणी योजना, ह्याची योजना राबवलेली आहे. ते सध्या अजून पिण्याचं पाणी वगैरे त्या टाकीमधून चालू झालेलं नाही आहे, पण येणाऱ्या काही दिवसात चालू होईल. तसेच वड्यावरील बंधारे हे सुद्धा आम्ही 2-4 मंजूर करून घेतले. 2-3 पूर्ण झालेत आणि एक अपूर्ण अवस्थेत आहे, ते सुद्धा आम्ही लवकरच करू पूर्ण. पण आता असं सांगितलं जातंय की पळसखेल गावची ग्रामपंचायत बॉडी ही राष्ट्रवादीच्या विचाराची आहे आणि आता राष्ट्रवादीने शिवसेना एकत्रित झाले आहे, त्याच्यामुळे आमची ताकद इथं दुप्पट आहे. काय नाही आहे तसं, त्या गोष्टीमध्ये काही तथ्यच नाही. का तथ्य नाही? म्हणजे आता एकीकडे तर मोठ्या प्रमाणात सांगितलं जातंय. हा विषय कसा आहे, जे आकडेवारी किंवा गणित आहेत, ते गणित कागदावरतीच राहतात, आकडे पण कागदावरतीच राहतात. खरं मतदान जनता करणार आहे आणि आम्ही जनतेमध्ये फिरतोय. त्या जनतेच्या माध्यमातून आमचं मतदान 1 नंबरवरतीच असणार आहे, ह्याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे.